जपानमधल्या पंच नावाच्या माकडाच्या पिलाची सध्या जगभरातल्या सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. प्राणी संग्रहालयामध्ये असणाऱ्या या माकडाच्या आईचं निधन झालं आणि कळपातल्या इतर माकडांनी त्याला स्वीकारायला नकार दिला. त्याला झिटकारलं, बाजूला फेकलं. तो बाजूला जाऊन पडला, रडला, भावनिक झाला, विवश झाला आणि शेवटी प्राणी संग्रहालयामधल्या कर्मचाऱ्यांनी त्याला प्लास्टिकची खेळण्यांमधली एक माकडाची खेळणी आणून दिली. त्याला वाटलं ती आपली आई आहे आणि तो त्या प्लास्टिकच्या खेळणीमध्येच आईची ऊब शोधत राहिला. खर तर ही सोशल मीडियावर जपानमधली गाजलेली घटना आहे, सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे. पण अशीच कित्येक मुलं ही तो आपल्या आजूबाजूला सुद्धा आहेत. आई वडिलांच्या मृत्यूनं हताश झालेली, निराश झालेली, अनाथ झालेली, आत्महत्याग्रस्त कुटुंबांमधून पुढे आलेली ही मुलं, या अनेक मुलांना नातेवाईकांनी झिटकारलंय, जवळच्या लोकांनी बाजूला केलंय आणि अशा परिस्थितीमध्ये ही मुलं समाजात आजूबाजूला प्रेम शोधतात. समाजामध्ये आजूबाजूला आपल्यासाठी कोणी आहे का असा भावनिक आधार शोधत असतात. या निमित्तानं माझी महाराष्ट्रातल्या असेल, राज्यातल्या असेल, आपल्या प्रत्येक गावखेड्यामधल्या माणसाला विनंती आहे की आपल्या गावामध्ये अनाथ, निराधार, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातलं कुणी असेल ना, फक्त पैशाची गरज महत्वाची नाही, या मुलांना मानसिक आणि भावनिक आधार सुद्धा तेवढा महत्वाचा आहे. आम्ही तुझ्या सोबत आहोत हे चार विश्वासाचे शब्द सुद्धा माणसाला उभं राहायला खूप मोठी ताकद देत असतात. आणि आजच्या निमित्तानं या पंच नावाच्या माकडाच्या पिलाच्या निमित्तानं किमान एक संकल्प करूया की निराधार असणाऱ्या, अनाथ असणाऱ्या, कुठतरी समाजातून लांब बाजूला गेलेल्या माणसांना, मुलांना आधार देऊया आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत हा विश्वास देऊया.